नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आता 5वीची आपण एक प्रश्नपत्रिका बघणार आहोत इंग्रजीच्या पेपरची. आपला पॅट परीक्षेचा पेपर आहे मित्रांनो इंग्रजीचा 22 तारखेला. तर त्या अनुषंगाने ही 5वीची एक प्रश्नपत्रिका आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशाच प्रकारची प्रश्नपत्रिका येऊ शकते कारण ही एक प्रश्नपत्रिका आपण बोर्डाच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो तुमचा पूर्णपणे तुमचा तोंडी परीक्षा आपण म्हणतो त्यावर आधारित असणार आहे. लिसन द साऊंड अँड राईट द मेक दॅट साऊंड, म्हणजे तुम्हाला राईट व्हॉट मेक दॅट साऊंड, तुम्हाला काही साऊंड ऐकायला सांगितले जातील आणि त्यांच्या संदर्भात काही लिहायला सांगितलं जाईल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे इतर प्रश्न सुद्धा तोंडी परीक्षेला विचारले जातील वेगवेगळ्या प्रकारचे. ठीक आहे, तर आता आपण काय करू, जे तोंडी परीक्षा नाही तर लेखी परीक्षेचे जे प्रश्न आहेत ते आपण बघूया. जसं इथं दुसरा प्रश्न आहे, कम्प्लीट द कन्व्हर्सेशन फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. आता बघा इथे फोनवरचं कन्व्हर्सेशन सगळीकडे दिलेलं आहे. इज युअर फादर ॲट होम, बाबा मग हा उत्तर देतोय की बाबा नो ही इज नॉट ॲट होम, किंवा बस बाबा यस आय विल कॉल हिम, असं सुद्धा या ठिकाणी इथं येऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, कॅन आय स्पीक टू टू पिटकू प्लीज, पिटकू सोबत मी बोलू शकतो का. मग बघा इथं पिटकू आहे, बाबा इथं उपस्थित आहे पिटकू, मग आणि इथं फोनवरती बाबा त्याचे बाबा का कोणतरी आहेत. मग बाबा प्लीज वेट, मग हा का म्हणतो बाबा प्लीज वेट आय विल कॉल हिम, बाबा मी त्याला बोलवतो प्लीज वेट थांबा थोडंसं. त्याच्यानंतर पुढे बघा इज दॅट मिस लायन, तिकडे मिस लायन आहे का बाबा, मिस लायन बाबा आहे का बाबा, तर बाबा इथं नो शी इज नॉट हिअर, हा म्हणेल बाबा सो नो शी इज नॉट हिअर, किंवा बाबा किंवा असं म्हटलं तरी चालेल प्लीज वेट आय विल कॉल हिम वगैरे असं म्हटलं तरी चालू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला एखादं कन्व्हर्सेशन किंवा इतर हे येऊ शकतं किंवा या पद्धतीचं वेगळं एखादं. इथे बघा अरेंज द फॉलोइंग वर्ड, आता हा प्रश्न जरा नीट समजून घ्या. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला हे वर्ड लिहायचे, तसं जर लिहायचं असेल तर अतिशय सोपं आहे. बघा यस यस एल, आता या सगळ्यांची सुरुवात बघा, याची सुरुवात यस पासून झाली, इथं सुरुवात यस पासून झाले, इथं एल पासून झाले, इथं एम पासून झाले. आता एबीसीडी मध्ये सगळ्यात पहिलं कोण येतं बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के. एल पहिला येईल म्हणजे पहिलं जे के एल, एम दुसरं येईल म्हणजे पहिलं जे तुमचं शब्द असणार आहे तो लॅबोरेटरी फिक्स आहे, लॅबोरेटरी तुमचा फिक्स झाला शब्द. त्याच्यानंतर म्युझियम, ओके हा दुसरा शब्द. त्याच्यानंतर यस येतो, पण यस नंतर इथं परत दोन यस वरून तयार होणारे इथं दोन शब्द आहेत. मग दोघांपैकी पहिलं कोणाला लिहायचं, तर इथं यस नंतर कोण येतं, टी येतो आणि इथं यस नंतर यल येतो. मग एबीसीडी मध्ये टी अगोदर येतो का यल येतो, बघा ए बी सी डी एफ जी एच आय जे के यल अगोदर येतो, म्हणून एस एल स्लेव अगोदर येईल आणि स्लेव नंतर स्टेन येईल. ओके झालं. तर अशा पद्धतीने अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायला आपल्याला 1 मार्काला प्रश्न येतो, सोपा आहे. आता इथे बघा सरफेस, स्पेस, इन्व्हॉल्व, ॲस्ट्रोनॉट्स. आता या ठिकाणी बघा एबीसीडी मध्ये ए पहिला येतो, इथं ए आहे, ई आहे, यस आहे आणि यस आहे. एबीसीडी मध्ये ए पहिला येतो म्हणजे ॲस्ट्रोनॉट पहिला येईल, 2 नंबरला इन्व्हॉल्व येईल. आता सरफेस आणि स्पेस दोघांची सुरुवात यस पासून झाली, पण इथं यस नंतर यू येतो, यस नंतर पी येतो. आता एबीसीडी मध्ये पहिला कोण येतो, यू येतो का पी येतो. मग बघा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी, पी नंतर क्यू आर एस टी यू येईल, म्हणजे पी म्हणजे स्पेस 3 नंबरला येईल आणि सरफेस 4 नंबरला. तर हे लिहायचं, पहिलं लिहायचं ॲस्ट्रोनॉट, नंतर इन्व्हॉल्व, नंतर स्पेस, नंतर सरफेस. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न लिहायचे आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता बघा ही कविता, एक तुम्हाला कविता पोयम दिली जाईल आणि ती पोयम तुम्हाला नीट वाचायची आहे आणि पोयम वाचून त्यावरचे प्रश्न. इथं पहिला प्रश्न काय, हू ब्लोज ऑल डे, संपूर्ण दिवसभर कोण बाबा, बघा ओ वाइंड, ब्लोईंग ऑल डे, वाइंड इथं लिहू शकतो, वाइंड ब्लोज ऑल डे असं म्हणू शकता. फाइंड द रायमिंग पेअर, आता रायमिंग पेअर एनी वन, आता इथं भरपूर आहे, हाय स्काय, पास ग्रास, लॉंग सॉंग, डीड हिड, कॉल ऑल, लॉंग सॉंग, यापैकी तुम्ही कुठलाही एक लिहू शकता पेअर. ओके चला पुढे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे कॅन वी हिअर द वाइंड, यस आपण वाइंड जो आहे तो ऐकू शकतो, इथं कुठेतरी आहे उत्तर बघा यस. पुढचा आहे विच लाईन आर रिपीटेड, कुठल्या लाईन रिपीटेड झालं बघा इथं, ओ वाइंड अ ब्लोईंग ऑल डे ऑल लॉंग सॉरी ऑल डे लॉंग. त्याच्यानंतर ओ वाइंड दॅट सायन्स सो लाऊड अ सॉन्ग, 1 आणि 2 या ठिकाणी हे बघा ह्या ओळी पुन्हा झाल्या, पूर्ण ज्या दोन्ही ओळी आहेत त्या पुन्हा पुन्हा आलेल्या आहेत, त्याच्यामुळे या 2 ओळी तुम्ही इथं लिहू शकताय. पुढचा बघा प्रश्न, रीड द वर्ड्स अँड क्लासिफाय इनटू रिलेटेड वर्ड अँड राईट देम इनटू टेबल. आता मदर, मदर शब्दाची रिलेटेड काय बाबा, एक फॅमिली आहे आणि सन, हे 2 शब्द मदरशी रिलेटेड आहे, आणि प्लांटशी रिलेटेड फ्लावर आणि लिव्ह, हे 2 शब्द येतील. ओके पुढचा सी प्रश्न आहे, रीड अँड रिअरेंज द फॉलोइंग इव्हेंट
इन द प्रॉपर ऑर्डर, यूज द पॉइंट टू मेक अ चार्ट ऑफ द लाईफ स्केच ऑफ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर जो आहे, तर त्याच्या आयुष्यामध्ये घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या कालक्रमानुसार लिहायच्या. पहिली घटना काय झाली असेल, त्याचा जन्म झाला, ही घडली असेल, बरोबर. वॉज बर्न इन 1861 ला त्याचा जन्म झाला, ही घटना घडली. त्याच्यानंतरची घटना काय बाबा, लॉस्ट हिज फादर, पॅरेंट. त्याच्यानंतर मग काय झालं असं बाबा, लव्ह प्लांट ॲज अ चाइल्ड, लव्ह प्लांट्स ॲज अ चाइल्ड. आणि त्याच्यानंतर मग शेवटी पीपल कॉल्ड हिम प्लांट डॉक्टर, असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. पुढे बघा, इथे तुम्हाला एक वर्ड चेन बनवायचे आणि इथे बघा बी, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, इथं मॅच करायचे, रीड आणि त्याच्यानंतर मॅच द पेअर अँड रीराईट इन टू द टेबल. ओके. बघा आता कुकशी रिलेटेड काय बाबा, बघा कुकशी रिलेटेड वॉश, क्लीन आणि कट असणार. कुक काय करतो बाबा, भांडी बिंडी घासू शकतो, वॉश करू शकतो, क्लीन करू शकतो आणि त्याच्यानंतर कट करतो, भाज्या वगैरे कट करतो. ऍक्टर काय करतो बाबा, ऍक्टर रिसाईट करतो, रीड करतो आणि ऍक्टिंग करतो. ओके. मग हे येऊ शकतो, रिसाईट, रीड आणि ऍक्ट. झालं, असं सोपं आहे. आता इथं बघा, रीड अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग टेबल. बघा, दे डूड नॉट हॅव मनी बट, बघा इथं असं लिहिलं तुम्ही, दे डिड नॉट हॅव मनी, बरोबर. बट लिहायचं, बट काय बाबा, ही वर्क हार्ड किंवा दे लिव्ह हॅपीली. ओके. किंवा आणि पुढचा बघा, ही डिड नॉट रीड द बुक, त्याने पुस्तक वाचलं नाही, बट ही नेव द स्टोरी, असं तुम्ही लिहू शकता पुढचं वाक्य. चला पुढे बघा, इथे यूज फ्रेजेस ऑन टाइमलाईन, हे जे टाइमलाईन वरचे फ्रेजेस जे आहेत ते बघायचे आणि तुम्हाला सेंटेन्स बनवायचे. बघा, आय वॉज इन स्टँडर्ड फोर्थ, मग तुम्ही इथे लिहू शकता पुढे लास्ट इयर, असं लिहू शकता, पूर्ण वाक्य तयार करू शकता. आय वॉज इन स्टँडर्ड फोर्थ, बरोबर, स्टँडर्ड फोर्थ व लास्ट इयर. ओके, लास्ट इयर. ओके, तर लास्ट इयर असं येऊ शकतं. ओके. पुढे बघा, आय एम बिझी नाऊ असं म्हणू शकतो. आय एम बिझी नाऊ असं म्हटलं तर बरं पडेल. आय एम बिझी नाऊ. ओके. किंवा आय एम बिझी टुडे. पुढे बघा, फ्रेम युअर ओन क्वेश्चन, तुम्हाला तुमचे क्वेश्चन तयार करायचे. जसं की हाऊ डू आलं, त्याच्या पुढेच क्वेश्चन, हाऊ डू यू डू युअर स्कूल किंवा हाऊ डू यू गो युअर स्कूल, असं तुम्ही लिहू शकताय. आणि पुढे प्रश्नचिन्ह. हू पासून सुरू होणारा एखादा शब्द तुम्हाला लिहायचा आहे, प्रश्न तयार करायचा आहे. हू इज युअर बेस्ट फ्रेंड, हू इज युअर आयडल, हू इज युअर मदर्स नेम, हू इज युअर फादर, असं तुम्ही लिहू शकताय. ओके. व्हॉट इज युअर मदर नेम, व्हॉट असतं तर मग ते तसं आलं असतं. पण हू इज युअर बेस्ट फ्रेंड, हू इज युअर बेस्ट डिश, असं फेवरेट डिश असं सुद्धा म्हणू शकतो आपण. वाय डू आला ना, वाय डू यू स्टडी हार्ड, इथं प्रश्नचिन्ह, वाय डू यू स्टडी हार्ड, वाय डू यू गो दिअर, असे शब्द तयार होतील. पुढे बघा, क्लासिफाय इंटू वर्ड्स इंटू लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. लिव्हिंग म्हणजे बाबा सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. आता याच्यामध्ये बघा, स्टोन हा काय बाबा लिव्हिंग थिंग्स आहे का, नाही, तो नॉन लिव्हिंग आहे. मग इथं स्टोनला इथं तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर हिल्स काय बाबा, नॉन लिव्हिंग आहे. ओके, हिल्स. प्लांट्स बाबा लिव्हिंग आहे. क्रिएचर म्हणजे प्राणी, ते पण लिव्हिंग थिंग्स आहेत. एकदम सोपा विषय, 4 मार्क हातातले. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही आपण एक प्रश्नपत्रिका बघितली. तर यासारखा पेपर येऊ शकतो किंवा दुसरी सुद्धा एखादी प्रश्नपत्रिका येऊ शकते यासारखी. तर आजच्या या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. लवकरच आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये आणखी एक आपण आपली 5वी इंग्लिशची प्रश्नपत्रिका बघूयात आणि पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी मित्रांनो, असं तुम्हाला वाटत असेल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, म्हणजे आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बाय मित्रांनो, धन्यवाद सर्वांना.